लोकसभेला जेव्हा खासदार निवडून आले, सगळ्या महाराष्ट्रामध्ये जल्लोष मोठ्या प्रमाणात झाला. सामान्य लोक रस्त्यावर आले. जल्लोष सगळीकडेच होत असताना आपण सर्वांनी बघितलं. पण विधानसभेचं इलेक्शन झाल्यानंतर आपण कुणी जल्लोष बघितला का? शुकशुकाट, शांतता. जे भाजपचे आमदार निवडून आले, सत्तेत आज जे कुठले मित्र पक्ष आहेत, त्या आमदारांना सुद्धा वाटत नव्हतं की आपण निवडून येऊ. ते सुद्धा चकित झाले, अरे आपण कसं निवडून आलो. म्हणजे काही लोक तर घरी बसली होती, जायचं का नाही आता गुलाल खेळायला हे सुद्धा त्यांना माहित नव्हतं. कदाचित त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की आपल्या काही नंबर लागणार नाही, कशाला आपण जायचं, आपण घरी बसू आणि जर आकडेवारी बरी दिसली तर मग आपण तिथं मोजणी केंद्रावर तिथं जाऊ. अशी परिस्थिती होती. त्यामुळे त्याच्यात काय झालं, कसं झालं याच्या खोलामध्ये आपण जाणार नाही. काही लोक म्हणतील अरे ईव्हीएम मशीन जर एवढ्या पद्धतीने जर हँडल होत असेल तर पुढे काय. अहो त्याच्यामध्ये ते काय हॅक होत नसतं, त्याच्यामध्ये काही गडबड तिथं केली जाऊ शकते. पण त्याचा अभ्यास जर आधी आपण केला, ईव्हीएम मशीन कसं हँडल केलं जातं, कशा पद्धतीने बघावं लागतं, काय काय गोष्टीमध्ये लक्ष द्यावं लागतं, मग ते हॅक होऊ शकत नाही, तर त्याच्यात मॅनेजमेंट होऊ शकत नाही. ती चोरी आधीच आपल्याला पकडता येते. जसं बिहारमध्ये तिथं असणारे जे काही विरोधी पक्षामध्ये असणारे सर्व नेते आहेत, त्याच्या तेजस्वी यादव असतील आणि सर्व काँग्रेसचे सुद्धा नेते आता पार डोळ्यात तेल घालून तिथं काम करत आहे. तशाच पद्धतीचं काम येत्या काळामध्ये तुमच्या इलेक्शनमध्ये म्हणजे महानगरपालिकेमध्ये आपल्या सर्वांना करावं लागणार.